मधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचस्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय. पाठ झाली आपली गाथा आता. उदयेन वसमेणय खयेण दुहिं निस्सिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयर्थे सुविद्धिन्ना. काय सांगितलं होतं? उदयाने, उपशमाने, क्षयाने, क्षयोपशमाने आणि परिणामाने युक्त असे जीवभाव 5 प्रकारचे आहेत, ज्याच्यामध्ये कर्माच्या सापेक्ष कथन केलं ते 3 भाव, 4 भाव आणि पारिणामिक भाव आहे ते कर्मनिरपेक्ष आहे, म्हणजे तो जीवाचा स्वभाव आहे. त्याच्यामध्ये जे औदैहिक भाव आहेत तर ते आपल्याला दुःखाचं कारण आहे. ते दुःख आहे हे पण कळत नाही आणि त्याचं कारण जे आहे त्याचं नाशाचा उपाय पण करत नाही आपण. त्यामुळे आपलं दुःख संपत नाही. काय करायला पाहिजे मग? पहिल्यांदा आयडेंटिफाय करा की आपलं दुःखाचं कारण हे आहे, जे काही कर्माचे उदय येत आहे त्याच्या अनुसार मी परिणाम करतोय, त्यामुळं माझा संसार संपत नाही. मग औदैहिक भावाचे किती भेद केले? 21. वही पेन आणली का बरं? आता काय रोज यायला लागलाय आणि मग वही पेन आणत जावा. कुठले 21 भेद? 4 कषाय, 4 गती, 6 लेशा, 3 वेद आणि मिथ्यात्व, अज्ञान, असंयम आणि असिद्धत्व असे स्वतंत्र 4. असे एकूण मिळून औदैहिक भावाचे 21 भेद झाले. त्याच्यामध्ये जे 6 लेशारूप औदैहिक भाव आहेत, म्हणजे इकडं कर्मांचा उदय चालू आहे, कुठल्या? चारित्रमोहनी कर्माचा, आणि त्याच्या निमित्तात जे कषाय होतात त्याच्याबरोबर जे योगाची प्रवृत्ती आहे त्याला म्हणलं लेशा. मग जे लेशा आहेत ते लिंपती ती लेशा म्हणलं ना, म्हणजे जीवाला किंवा आत्म्याला जे लिंपतात, कर्मानी लिप्त करतात, त्याला म्हणलं लेशा. कषायाने अनुरंजित योगाची प्रवृत्ती म्हणजे लेशा आहे. तर आपण हे काल बघितलं होतं 6 लेशांचं कंपॅरिझन कसं आहे. कृष्ण, नील, कापोत ह्या अशुभ लेशा आहेत. अशुभ लेशेच्या निमित्तात काय होतं? काय होतं अशुभ लेशेच्या निमित्तात? आणि पुण्याचं अपकर्षण. हे घेतलं होतं. काय म्हणलं? शुभलेशाच्या निमित्तात काय होतं आणि अशुभलेशाच्या निमित्तात काय होतं? सगळं शिकायसाठी नको, आपल्या पुत्रवाणासाठी पाहिजे बरं. काय ज्ञान. जेव्हा केव्हा आपण कशाही होतोय, काय म्हणायचं, उदयाच्या अधीन होतोय, त्यावेळेस जे परिणाम करतो ते आपल्याला कशा रीतीने दुःख देतात समजत नाही आपल्याला. त्यावेळेस कशाय करताना आठवतं का की आपलं पाप यायला लागले, आपण पाप करायलोय, बांधायलोय, परत पुढं हेच उदयाला येणार आहे, सगळं विसरून गेलेलं असतो. म्हणून सांगितलं शुभलेशेच्या निमित्तात पुण्य प्रकृतींचं उत्कर्षण होतं. म्हणजे काय? उत्कर्षण म्हणजे वाढ होती, स्थिती अनुभाग ह्याच्यात वाढ होती, स्थिती आणि अनुभाग. पाप प्रकृतींचं अपकर्षण होतं, म्हणजे कमी होतात पाप प्रकृती. शुभलेशा म्हणजे परिणामांमध्ये मंदता आहे, विशुद्धी आहे, त्याच्या निमित्तात पाप प्रकृती घटतात म्हणा, किंवा आत्ता जरी त्यांचा काय बंद पडतोय अप्रशस्त प्रकृतींचा तरी त्यांचा स्थिती अनुभाग वगैरे कमी पडतो. आणि काय होतं म्हणलं तर अशुभलेशाच्या निमित्तात असाताचं सातामध्ये रूपांतर होतं, संक्रमण होतं. असाता रूप ज्या प्रकृती आहेत तर त्याचं साता वेदनीयामध्ये संक्रमण होतं. आता ह्याच्या विरुद्ध बरोबर अशुभलेशाच्या परिणामामध्ये घ्यायचं. जेव्हा अशुभलेशा रूपाने जीव परिणमन करतोय त्यावेळेस जे काय संचित पुण्य आहे पूर्वीचं त्याचं अपकर्षण होतं. म्हणजे काय? ते नष्ट होतात म्हणा, किंवा त्याचं पापामध्ये संक्रमण होतं म्हणा, किंवा तुम्हाला ते पुण्य क्षीण होऊन उदयाला येतं. पुण्य तेच की उदयाला जरी आलं तरी म्हणलं ना, ते सांगितलं होतं काय की तो चोर होता आणि तो चोर
त्याचे परिणाम कसे होते ह्याच्यावरनं सांगितलं की तो निघाला होता एका जंगलातून जात असताना रस्त्यात तिथं चिखल दिसलं त्याला, दलदल. त्याच्यामध्ये एक बैल अडकला होता. त्या बैलाला स्वतःला बाहेर येता येत नव्हतं आणि मग तो किती प्रयत्न करतोय पण त्याला धडपडला तरी पण वजन असल्यामुळं शरीर बाहेर येता येईना, त्याला दाब बसेना, ग्रीप येईना तिथून वर पाय टाकायला त्याला. मग त्याला मदतीची गरज होती. पण हा काय करतोय चोर, ते बरोबर दलदल अशा ठिकाणी होती की त्या साईडला जायला जागा नव्हती आणि अशाच ठिकाणी ते बैल पडल्यामुळं अडकलं होतं त्याच्यामुळे. तर या चोराने काय केलं, ते रस्ता क्रॉस करण्यासाठी त्याच्यावर पाय ठेवून दुसरीकडे गेला. त्यामुळं ते बैल अजून दाबलं गेलं ना खाली. एवढ्यात काय झालं सांगा, आणि त्याला म्हणजे त्याचं पुण्याचं काहीतरी असेल संचय पूर्वीचा. चोर होता, चोरीला पण सांगितलं ना, चोर असेल सक्सेसफुली चोरी कधी करणार, पुण्य असताना का पाप असताना. जेव्हा तो त्याचं कार्य सक्सेसफुल होतंय त्यावेळेस त्याचं पुण्य म्हणायचं का पाप म्हणायचं. म्हणजे कसलं झालं, पापानुबंधी पुण्य म्हणायचं. म्हणजेच सांगितलं की त्याच्याजवळ होतं आधीचं संचित पुण्य, पण या परिणामाने काय झालं, पापाचं कसं रूपांतर झालं बघा की पुढं गेल्यावर त्याला एक थैली मिळाली ज्याच्यामध्ये रत्न होते. मग कसं काय असं. तर दुसरा एक साधू निघाला होता तिथून त्याच रस्त्यावरनं त्याच स्टाईलने. मग तिथं त्या साधूनी पण बघितलं की ते बैल अडकलंय, फसलंय म्हणून, आणि त्याची शक्ती नव्हती इतकी त्या साधूची. साधू म्हणल्यावर काय खाणार आणि किती शक्ती असणार. तरी पण सांगितलं, तो धडपडला की ह्याला कसं बाहेर काढू, काय करू मी. कोणी नव्हतं, जंगल होतं त्यामुळे निर्मनुष्य होतं ते. तरी पण त्यांनी काय केलं, कुठून तरी दोरी आणली, ती बांधली झाडाला वगैरे, आणि त्याच्या परीने त्यांनी सगळे प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं. म्हणजे थोडी मदत केली की त्यांनी बाहेर आला ते बैल. आणि मग तो त्याला बाहेर काढल्यावर आपल्या आपल्या रस्त्याला निघाला तर खड्ड्यात पडला आणि त्याचा हात तुटला. आता काय झालं सांगा. मग त्यांनी विचारलं, हे सगळं बघितलं नारदानी, आणि नारदानी विचारलं ब्रह्माला, म्हणले तुम्ही सगळी अनिती चालू आहे म्हणले तुमच्या विश्वामध्ये. म्हणजे जे चांगलं काम करतंय त्याला असलं हातपाय तोडून ठेवता आणि असलं फळ देत आहे, आणि जे वाईट काम करतंय त्याला म्हणजे बक्षीस म्हणून रत्नाची पिशवी मिळाली त्याला. म्हणले कोण करेल का, म्हणले पुण्य परिणाम, कोणाला मदतीचे भाव किंवा असे शुभलेच्छा कोणाचे होतील का, असं त्याला विचारायचं होतं बरं का. मग त्यावेळेस त्यांनी ब्रह्मानी सांगितलं की जे सगळं चालू आहे ना ते त्यांच्या त्यांच्या कर्माच्या उदयानुसारच चालू आहे, मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. ज्याचं त्याचं फळ जो तो भोगतोय. मग त्यांनी विचारलं असं कसं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ज्यांनी जे भाव केलेत ना त्याचं फळ त्यांना मिळणार आहे, आणि मिळालं आहे ऑलरेडी. जे मिळाले ना ते त्यांच्या परिणामांचं पूर्वसंचित सगळे जे कर्म आहेत त्याचंच फळ मिळालं आहे. कसं तर सांगितलं होतं, जेव्हा त्या साधूनी शुभलेच्छारूप परिणाम त्याचे की त्याला मदतीचे भाव, त्याचे मंद कशा आहे, ह्याचं फळ भलेही तुम्हाला दिसतंय तिथं की त्याचा हात तुटला पडला आणि तो पण सांगितलं त्याला सर्पदंश होऊन तो मरणार होता. काल्पनिक किंवा काय म्हणायचं दृष्टांत एक देश लावून घ्या, कोणाचं आयु वगैरे असं कमी जास्त होत नसतं. पण म्हटलं की तिथं सर्पदंश होऊन तो मरणार होता त्याच खड्ड्यात. पण काय झालं, संक्रमण फक्त हात तुटण्यावर एवढ्यावर थांबलं. म्हणजे काय झालं, साता रूपाने संक्रमण झालं, पुण्य प्रकृतींचं उत्कर्षण झालं, पाप प्रकृतींचं अपकर्षण झालं. आणि तेच इथं काय झालं होतं, त्या चोराचे भाव त्यांनी विरुद्ध केले होते ना. म्हणजे त्याला मदत करायचं सोडून उलटं सतवलं गेलं त्याला बैलाला. मग सांगितलं त्याच्या त्या परिणामाने त्यांनी पुण्याचं अपकर्षण केलं होतं. तर मग त्याला ते धन कसं काय मिळालं, तर सांगितलं त्यांनी की तो पुढं गेला तर त्याला एक खजाना मिळणार होता. इतकी मोठी काय म्हणायचं वैभव होतं जिथं त्या गुफामध्ये, ते त्याला मिळणार होतं. ज्याच्यात सगळे फक्त रत्न हिरे असं सुवर्णमोहरा वगैरे सगळं भरलेलं होतं ते त्याला मिळणार होतं. पण त्याच्या परिणामाने त्यांनी पुण्याचं असं अपकर्षण केलं की एवढीशी थैली मिळाली. तुम्ही काय बघितलं, रत्न मिळाले म्हणजे छान. म्हणजे असं लावून घेत नाही आपण कधी पण, हेच आपल्यावर पण लावा. जेव्हा आपल्याला फळ मिळतं ना, जसं काय म्हणलं, हाताला कापलं म्हणा स्वयंपाक करताना, किंवा काय घरामध्ये कोणाची तर प्रतिकूलता झाली, मुलं नीट वागत नाही, नवरा नीट बोलत नाही वगैरे, असं काहीतरी कोणाला तरी प्रतिकूलता झाली, तुम्ही काय विचार करत बसता, म्हटले सगळे वाईट आहेत, सगळे मला असं त्रास देतात,
सासूबाई असं बोलतात असं वगैरे आपण त्यांच्याकडं नेतो आपलं अँगल काय म्हणायचं ॲरो. तर तिथं म्हणायचे तुम्ही असं का नाही बघत की ह्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी वाईट फळ मिळणार होतं तुम्हाला, आणि धर्म करताय किंवा परिणाम जराशे विशुद्ध झालेत ह्याचं फळ संक्रमण होऊन तुम्हाला थोडंसं उदयाला यायला लागलं, आणि त्याच्यामध्ये आपण आकुलता केल्यावर काय होणार, उत्कर्षण. पापाचं उत्कर्षण झाल्यावर परत परत तीच सासू मिळणार, तेच सासरे मिळणार, तेच नवरा आणि तेच पोरं मिळणार. मग कुठं फेडत बसायचं, इथं एकत्र भेटत नाही, नरकात गेलो तरी तेच येणार बरोबर. म्हणजे कुठल्याही गतीमध्ये त्यांचा पिछा सुटत नाही. म्हणून असं जर अशुभ लेशा केली तर साताचं असातामध्ये संक्रमण होतं आणि मग असं फळ भोगावं लागतं. म्हणून अशुभ लेशा नियमाने दुर्गतीला दुःखाला कारण आहे, त्याचा आपल्याला भाववासन होत नाही. नुसतं शाब्दिक शिकतोय आपण, इतकी एका क्षणासाठी काय म्हणायचं, एका अंतर्मुहूर्तासाठी जरी कृष्णलेशा केली तरी त्या जीवाला सांगितलं इतकी तीव्रता आहे त्याच्यामध्ये की 7व्या नरकाला सुद्धा जाऊ शकेल तो. आत्ता नाही आहे पात्रता आपल्यात, पण तरी सुद्धा त्याचं फळ असं आहे. इष्टवियोगात आर्त ध्यान करतो तेव्हा कोणती लेशा म्हणावी लागेल, असं अशुभ लेशामध्येच जाणार ना, जिथं काय रुदन आहे किंवा काय म्हणायचं अविवेक आहे, असं सगळे जे आपण लक्षणं घेतलीत ना काल, आता त्याच्यात 4 आर्त रौद्र ध्यान घालून बघायचे आता सगळ्यामध्ये. आज चिंतन करून उद्या सांगा मला जे काय आर्त ध्यानाचे 4 भेद आहेत, रौद्र ध्यानाचे 4 भेद आहेत, ते कुठल्या लेशेमध्ये कसे घालायचे. त्याची जे आपण डिफरन्स काढताना घेतलेत ना त्यांचे विशेषण वगैरे, त्याच्यावरनं समजणार. अज्ञानपूर्वक विवेकानी जे काही क्रिया करतो ते सगळे कापोतलेशामध्ये जाणार, किंवा असं दुसऱ्याला त्रास देण्याचे वगैरे भाव असतील तर ते कृष्ण निर्लेशेमध्ये पण जाणार. अशा रीतीने अशुभ लेशेचा आश्रव बंद होतो. कारण जी क्रिया चुकीची आहे, पापरूप आहे, त्याच्यामध्ये जे आपण आपले भाव करणार आहे तर ते नियमाने अशुभ लेशा रूपाने परिणमन आहे, म्हणून असंच फळ मिळणार आहे. आणि जिथं अशुभ आहे पण त्रास देण्याचे भाव नाहीत, आता त्याला इष्टाचा वियोग झालाय म्हणून तो रडतोय खूप, असं तेच ना. तरी पण तिथं ती रुदन हे शुभ लेशा असणार का. वियोग म्हणजेच काय म्हणायचं, वियोग म्हणजेच संयोगामध्ये इष्ट भाव केले होते, हा संयोग पाहिजे एकत्र केलं. मग या परिणामांनी वियोगामध्ये रुदन होतंय किंवा काय आर्तरौद्र ध्यान होतंय त्याला. त्यामुळं दुसऱ्यामध्ये अडकण्याचा भाव सुद्धा हा मिथ्याच आहे. म्हणजे ते मिथ्यात्व आहे, तिथं अशुभ लेशा आहे. तशा प्रकारचा आश्रवबंध आहे. ठीक आहे, आज आपल्याला कृष्णलेशा बघायची आहे, फक्त कृष्णलेशा. काय सांगितलं होतं कृष्णलेशेचं लक्षण, मन वचन कायने न स्वतः करतो न दुसऱ्याला करायला देतो, अशी ती लेशा आहे. म्हणजे असे त्याचे भाव असतात. जो कोणी कृष्णलेशावाला जीव असेल तर सगळीकडून तोडण्याच्या रूपाने प्रवृत्ती असते, मुळासकट घाव घालतो किंवा त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग तिथं घेतलं होतं आपण उदाहरण रूपाने, पूजा करताना कसे भाव असतात, पाणी गाळताना, किंवा हिंसक अशी प्रवृत्ती असते त्याची. कोणाला मारायला गेला तर ठार मारेल इतकंपर्यंत. वर्षाबेन काय म्हणले, कृष्णलेशावाला घातक परिणाम असतात. इवन आत्मघात करण्याचा पण प्रयत्न कृष्णलेशा आहे बरं का. म्हणजे ज्याला आत्महत्येचे भाव होतात तो सुद्धा कृष्णलेशावाला आहे, आणि पराचा घात करण्याचे भाव सुद्धा कृष्णलेशा आहे असं सांगितलं होतं. तर तिथे एक गाथा घेतली आहे कृष्णलेशाची त्यांनी, की त्याची लक्षणं कशी असतात. आणि त्या काकी, अतिरौद्र महाक्रोधी मत्सरी धर्मवर्जित. काय काय, अतिरौद्र महाक्रोधी मत्सरी धर्मवर्जित निर्दयी वैरसंयुक्त कृष्णलेशा अभियुक्त, असं काहीतरी त्याचा शेवटचा शब्द आहे. म्हणजे त्यांचे कसे परिणाम असतात कृष्णलेशावाल्यांचे, त्याच्यासाठी त्यांनी हे वेगवेगळे भेद सांगितले. पहिलं सांगितलं
अतिरौद्रता असते परिणामामध्ये. दुसरं महाक्रोधी. तिसरं सांगा मत्सरी. धर्मवर्जित, निर्दयी, वैरसंयुक्त. असा तो कृष्णलेशावाला जीव आहे. आर्त ध्यानाचं फळ नरक आहे, रौद्र ध्यानाचं फळ निगोत का? आमांचं दर्शन करा आणि तेव्हा ती सरका जरा. हा तिकडं सरका. हो तिकडं. काय म्हणला हो? आर्त ध्यानाचं फळ नरक आणि रौद्र ध्यानाचं फळ निगोत. निगोत असेल, नरक पण आहे. आर्त रौद्र ध्यानाचं फळ दुर्गती आहे, म्हणजे तिर्यांच्या नरक गतीच आहे त्याचं फळ. दोन्ही आर्त रौद्र ध्यानाचं. दिसतंय का बोर्डवरचं सगळं? कृष्णलेशावाल्याची ही लक्षणं सांगितली. काय काय? अतिरौद्र म्हणजे क्रूर परिणाम असतात. अतिरौद्रता असते. जसं की नारकी बघा ना कशा परिणामांचा आहे. खाली 5व 6व 7व्या नरकात फक्त कृष्णलेशा असते. काय म्हणले मी? म्हणून वही पेन आणायचं असतं माहिती का? जागरूकता राहते, एक मायाबरोबर राहता. तर अतिरौद्र असे परिणाम असतात त्या जीवांचे. मग तिथं क्रूरता आहे परिणामात. म्हणजे काय? तर इतरांच्या चुकाला माफ करण्याची तयारी नसते, तसं सामर्थ्य नसतं त्यांचं. इतरांच्या चुकांना माफ करण्याच्या क्षमतेने रहित असतात. आता ह्याच्यामध्येच तुम्ही कसं लिहिताले हा तुमच्या भाषेमध्ये क्षमेचे सामर्थ्य रहित असतो. कसं लिहू आता? क्षमेची क्षमता नसते असं लिहा तुमच्या भाषेत. प्रवृत्ती म्हणजे परिणाम नाहीत तसे. असा तो क्रोधी जीव आहे किंवा काय अतिरौद्र परिणामी आहे. कोणी चूक केली तर जसं ते सांगितलं होतं ना की कुठल्या तरी देशामध्ये एक राजा आहे आणि तो त्याचं शिक्षा द्यायची स्टाईल खूप डिफरंट आहे. म्हणजे कोणी जर चूक केली ना मग तो कोण का असे ना समोरचा, बायको असेल, मुलगा असेल, कोणी असेल, तो काही मागं पुढं बघत नव्हता. आणि त्याचं एवढी साधी छोटी चूक झाली तरी सुद्धा तो मरणाची शिक्षा द्यायचा. एक दिवस त्याच्या मंत्र्याकडनं काहीतरी चूक झाली तर मंत्री नाही काहीतरी त्याची मावशी का काय असं कोणतरी होतं, तर तिच्याकडनं चूक झाली तर तिला अशा पिंजऱ्यात सोडलं की तिथं हिंस्र पशु होते आणि हा समोर बसून त्याचं मरण तिचं बघत राहिला. म्हणजे असे परिणाम मला म्हणायचे. चूक आनंद आहे त्याला, ते रौद्र ध्यान झालं ना. पण असं क्षमता रहित आहे, तो क्षमा करण्याच्या भावने रहित आहे असा तो परिणाम. म्हणजे थोडक्यात हिटलर माहिती आहे ना कसा होता. सगळं जर त्याचं माहिती असेल तर सावधानता तुम्हाला येईल की काय त्यांनी परिणाम केले होते आणि आपण कसं सावध राहायला पाहिजे स्वतः. चुकांना माफ करण्याची क्षमता नसते. दुसरं सांगितलं प्रतिशोध व बदला घेण्याचे भाव असतात. प्रतिशोध किंवा वय काय म्हणायचं, बदला, सूड घेण्याचे भाव. कोण आहे? तुमचा आवाज नीट ठेवा, आवाज डिस्टर्ब होतोय. तर असा तो रौद्र परिणामी जीव आहे. क्षमेचे सामर्थ्य नसते त्याच्यामध्ये. आणि दुसरं सांगितलं काय, प्रतिशोध किंवा बदला घेण्याचे भाव असतात. तिसरं सांगितलं अविवेकाने कषायाच्या आवेशामध्ये क्रिया करतो. म्हणजे अविवेकीच आहे आणि अशा आवेशामध्ये क्रिया करतो. कषायाच्या आहारी जातो म्हणा. तर अशी त्याची प्रवृत्ती असते. ये ना पाय धुनात, पाय धुनात ये, चालतंय, पाय धुव आणि ये, ऐकायला येणार, बसलं चालतंय खाली.
अविवेकाने कषायाच्या आवेशाने क्रिया करतो. जसं सांगितलं की एक पिता होते आणि त्यांनी नवीन गाडी आणली होती, कार. खूप त्यांनी कष्ट केले होते आणि पैसे कमवून वगैरे फार वर्षांपासूनचं त्यांचं स्वप्न म्हणून त्यांनी एक गाडी खरेदी केली. आणि ते गाडी हातात अंगावर होते तुझ्या नीट धुतले. तर तो काय सांगत होते, हां, नवीन गाडी आणली होती आणि ती गाडी तो स्वच्छ करत होता सुट्टीच्या दिवशी. आणि त्यावेळेस त्याचा मुलगा पण आला त्याच्या मदतीला, 5 वर्षाचा छोटा मुलगा आला. आणि त्यांनी काय केलं, तो पण वडिलांबरोबर मदत म्हणून गाडीला हात लावायला लागला, पुसायला लागला. आणि जेव्हा वडील एका साईडला काम करत होते तर दुसऱ्या साईडला खरडू लागला काहीतरी गाडीला. आता त्याला आवाज आला वडिलांना, तर समजल्या इतका क्रोध झाला की नवीन गाडी आणि हा काय करतोय, टोकरतोय गाडीला मागून, काहीतरी दगड बिगड घेऊन असं टोकरत असलेला आवाज आला त्याला वडिलांना. आणि मग ते ऐकल्यावर विवेक नष्ट झाला. आणि माझी इतकी मेहनत, मी इतकं सांभाळतोय आणि हा काय करतोय, घरातलाच मुलगा आणि तो इतकं काय म्हणायचं, विचार नाही त्याला, समजत नाही काय, आणि असं खराब करायला गाडी. एवढं विचार आला आणि दगड होतं, दगड मारलं त्याच्या हाताजवळ. त्यांचा उद्देश होता तो बाजूला जावा, पण त्याच्या बोटावर असं लागलं की ते जखमी झाला आणि रक्त व्हायला लागलं त्याच्या बोटातून. कोणाच्या, त्या मुलाच्या. आणि मग काय काम झालं, त्याचंच काम डबल झालं का नाही. ते बघितल्यावर उचलून त्याला दवाखान्यात न्यावं लागलं, त्याचं बँडेज पट्टी करावं लागलं आणि परत घेऊन यावं लागलं. त्याचं काम सगळं डबल. आता घरी आल्यावर त्यांनी ती गाडी बघितली. काय झालं होतं, तो मागं लिहित होता गाडीवर, आय लव्ह यू पापा. आता ते बघितल्यावर, वाचल्यावर परिणाम, पश्चाताप इतका झाला की आपण का असं केलं. म्हणजे त्या उदयामध्ये आपण किती काय म्हणते, धुंद होऊन गेलो, सगळं विसरून गेलो आणि किती अज्ञानाने, अविवेकाने आपण कार्य केलं. म्हणजे ही सांगायची आहे अतिरौद्र परिणामामध्ये होणारी दशा, तसे परिणाम. त्याला म्हणलं कृष्णलेशा. मग हे जीव नियमाने पश्चातापाला, दुःखालाच प्राप्त होतात जे कोणी कृष्णलेशेच्या अनुसार परिणाम करतात. तर हे पहिलं घेतलं अतिरौद्र. दुसरं घेतलं महाक्रोधी, म्हणजे सतत अशांती परिणामामध्ये, सतत संतप्तता. आता तुम्ही काय करायला माहिती का, असं कोणतरी जीव समोर घ्यायला लागलाय बरं का, मला माहिती आहे. आता असे जीव कोण आहेत, दुसऱ्याला बघू नका, आपल्याकडे बघा. आपण हे परिणाम केलेत का असं स्वतःकडे बघा. जेव्हा हे लेशा शिकतोय ना, सगळ्या लेशांमधून मी काय परिणाम केलेत हे बघण्यासाठी, ते सोडण्यासाठी आपण हे शिकतोय. असं नाही की सगळे बाकीचे जीव काय काय करतायत आणि हे कृष्ण लेशावाला आणि ते नील लेशावाला, असं नको. माझे परिणाम, माझे लेशा कसे आहेत हे शोधन करण्यासाठी, परीक्षण करण्यासाठी, आणि हे परिणाम आपल्याला न होत ह्याच्यासाठी शिकतोय. मग महाक्रोधी जीव कसा असतो, आपला स्वभाव सोडत नाही, जे काय असेल ते माझं खरं. आणि तो कसा असतो, सतत संतप्त, शांत, असं त्याचे परिणाम असतात. आणि जे काय कार्य करेल ते काय म्हणायचं, डबल काम करावं लागेल असं करेल, अनर्थकारी क्रिया करतो. त्याला म्हणलं, असं आपल्याला काय अपरिचित नाही. महाक्रोध म्हणजे कसा असतो हे माहिती आहे, फक्त कृष्णलेशेमध्ये हा जीव येतो हे समजून घ्यायचं आहे. जसं की पती असतो एक, ते एका महाराजांच्या प्रवचनमध्ये ऐकलं होतं बरं का, कोणतरी हास्यास्पद दृष्टांत दिला होता की एक पती असतो आणि त्याचा स्वभाव रागीट, सतत अशांत. काय झालं की सारखं अशांती करायचा. काय कसं असते भैया, शांत असतात ना. तर तिथं सतत अशांती असली ना परिणामामध्ये, त्याला सांगितलं कृष्णलेशा म्हणली. तर तो झोपला होता, रात्रीचे 12 वाजले होते आणि बायको जवळ आली आणि उठवलं त्याला, नवऱ्याला, आणि म्हटली हे दूध प्या. मग तो म्हणतो, आज तुला इतकं का प्रेम आलंय, रात्री 12 वाजता उठवतीये, दूध देतीये, काय म्हणला आज नक्की. मग ती काय म्हणाली, प्रेम बिम काय नाही, आज नागपंचमी आहे, मी कुठं नागाला शोधायला जाऊ.
म्हणून तुम्हाला दूध पाजवा, असं एका महाराजांनी उदाहरण सांगितलं होतं बरं का. म्हणजे एक स्वभाव समजण्यासाठी म्हणून त्यांनी म्हटले की नाग हा कसा असतो, क्रोधी असतो, फुतकारतो ना, असं कोण बघितलं तर तो त्याच्या जीवाच्यासाठी रक्षेसाठी घेऊ करत असतो ते, पण त्याचं उदाहरण जातं कशामध्ये, कृष्णलेष्येसाठी म्हणून, असं तिने त्याला संबोधन केलं. पण उलट ते जास्त भडकलं असणार आहे माहिती का नवरा. तर ह्याच्यामध्ये उदाहरण दुसरं कुठलं आहे ते चंड कौशिक माहीत आहे, मागे एकदा सांगितलं ती संध्याकाळी बहुतेक ह्याची घटना. नाही चंड कौशिक दृष्टिविष, चंड कौशिक असं त्याचं नाव असतं. तर काय म्हणलं होतं की तो एका आश्रमाचा अधिष्ठाता होता आणि तिथं त्याला आवड होती म्हणून त्यांनी अनेक झाडं वगैरे लावली होती, सगळं परिसर त्यांनी असं हिरवगार केला होता. पण त्याचा स्वभाव असा होता की कोणी तिथं त्याला हातबीत लावलेलं आवडायचं नाही, चालायचं नाही. झाडांना हात लावलं, पानं तोडली, कोणी काय केलं तर चालायचं नाही. तो स्ट्रिक्ट वॉर्निंग होती, कोणी तिथं कशाला हात लावायचं नाही आणि काय डिस्टर्ब करायचं नाही. मग आता तिथल्या असणाऱ्या लोकांना परिचित होतं त्याचा स्वभाव, ते सगळे इन्स्ट्रक्शन्स वगैरे. पण एक दिवस काय झालं, बाहेरून कोणीतरी वाटसरू निघाला होता आणि त्यांनी बघितलं की झाडाला चांगली फळं लागली आहेत आणि त्याला भूक लागली होती. त्यांनी काय केलं, एक फळ तोडण्याचा प्रयत्न केला. हे बघितलं की याचा पारा चढला, कोणाचा, चंड कौशिक. आणि इतका क्रोधी झाला की हा तोडतोयच कसा, मी इतकं वेळा सांगितलं तरीसुद्धा हे असं का करतायत. आणि मग ते काय म्हणायचं बेभान झाला आणि हातात कुऱ्हाड होती त्याच्या, कुऱ्हाड घेऊन त्याच्या मागं पळायला लागला. आता माणसाला कळे ना काय झालंय ते, माणूस पळायला पुढं आणि हा मागं, हातात कुऱ्हाड आहे म्हणल्यावर कोण थांबणार आहे का. आणि असा तमतमलेला चेहरा होता त्याचा म्हणल्यावर काय झालंय कळायच्या आधी तो पळायला लागला, हा त्याच्या मागं पाठलाग त्याचा. आणि मग त्याला मारायची भावना होती ना अंतरंगामध्ये, त्या परिणामाने ते कुऱ्हाड घेऊन पळत असताना एका खड्ड्यात असा पडला की ते हातातली कुऱ्हाड त्याच्याच अंगावर लागली आणि तो त्याच्यामध्ये मेला. आणि अशा सूड भावनेच्या परिणामांनी काय म्हणायचं, क्रोधाने शेवट झाला, त्याचा अंत झाला. त्याच्या निमित्तात तो सर्प होऊन जन्मला आणि असा सर्प होता की तेच परिणाम कॅरी फॉरवर्ड झाले हो पुढं. म्हणजे काय म्हणायचं, तसाच क्रोध होता, इतका भयंकर क्रोध होता त्याला की त्याचं नाव टाकलं होतं दृष्टिविष. म्हणजे काय, नुसतं बघितलं तरी डोळ्यातनं विष टाकायचा तो, असं इतकी क्रूरता होती परिणामामध्ये. आणि मग तो जिथं राहत होता ना ज्या जंगलामध्ये म्हणजे शकाकी, तर तिथं सांगितलं कितीतरी योजनपर्यंतचे वृक्षसुद्धा सुकून गेले होते सगळे. ते वर पक्षी जर उडायला लागले तर त्या एरियातनं ते फडफडून खाली पडायचे. म्हणजे इतकी त्याची विषाची काय म्हणायचं मात्रा जास्त होती म्हणा, किंवा त्याचा क्रूर स्वभाव एक, त्यामुळं तिथं कोणी प्राणी वगैरे पण नसायचे त्याच्याजवळ. आणि म्हणजे त्यांनी केलेल्या परिणामाचं फळस्वरूप त्याला अशी गती मिळाली, असं शरीर मिळालं आणि अशा रीतीने तोच क्रोध स्वभाव त्याला या भवातसुद्धा काय म्हणायचं तो स्वभाव झाला त्याचा. आणि मग त्याच्यानंतर सांगितलं ते महावीरांचा जीव, महावीर जेव्हा साधना करत होते त्यावेळेस तिथं ते त्या जंगलामध्ये चालले होते काका. आणि मग जाताना तिथं लोकांनी अडवलं, तिथं असणारे आदिवासी वगैरे, आणि सांगितलं की तिथं जाऊ नका, तो फार भयंकर क्रोधी साप आहे आणि तो तुम्हाला बघितलं की मारून टाकेल. पण तरीसुद्धा महावीर म्हणाले निश्चिंत राहा, तद्भव मोक्षगामी आहे, कशाला काळजी करताय तुम्ही, असं त्यांना म्हणायचं असेल. तर ते मुद्दाम म्हणले तिथंच जाऊन मी साधना करणार. आणि ते तिथं जाऊन एका झाडाखाली उभारले होते ध्यानाला म्हणून. आणि त्यावेळेस तिथं बरोबर ते तो सापाला वास आला, माणसाचा वास समजतो ना तिर्यंच्यांना, आणि तो शोधत त्याला राग आला, कोण माझ्या क्षेत्रामध्ये आलंय, इथं कोणी येत नाही, परिंदा सुद्धा फर मारत नाही, आणि हा कोण आहे, इथं का आला. आणि मग ते कळलं जर जेव्हा की मनुष्य आलाय आपल्या क्षेत्रामध्ये, तर शोध घेत कुठं असेल तिथून आला तिथंपर्यंत. आणि ते एक व्हिडिओ दाखवलं होतं त्यांनी खूप चांगलं, की तो पाहिजे तर मी शेअर करते याच्यावर ग्रुपवर, खूप चांगलं दाखवलं त्यांनी. आणि मग ते तिथं जिथं उभारले होते महाराज त्यांच्या बाजूला त्यांना पळवण्यासाठी केलं सगळं, फुतकारला, बाजूची सगळी झाडं जळायला लागली, त्यांच्या समोर येऊन उभारला आता तो, आणि त्यांच्याकडं नजर टाकून तो क्रोधाने सगळं करतोय, काय करता येते नाही येत ते. शेवटी पायाला काहीच त्यांच्यात रिॲक्शनच नाही, ते एकदम स्थिर ध्यानालाच उभारलेत असे.
असं नाही की घाबरून थरथरतायत, पळतायत, काहीच नाही. आणि हे बघून अजून क्रोध वाढला. क्रोधी माणसाला समोरचा शांत बसला तर असं होतं ना तुमचं, हां. तर तिथं त्यांचा क्रोध अजून वाढला त्याचा, आणि तो दंश केला त्यांनी पायाला. दंश केल्या केल्या पायातून पांढरं दूध दूध आता म्हणजे रक्त त्यांचं पांढरं असतं ना तीर्थंकरांचं. ते बघितल्यावर तरीसुद्धा मुनी स्थिर. आणि मग त्यांनी जेव्हा दृष्टी टाकली त्यांच्यात नजरेकडं, त्यावेळेस त्यांनी डोळे उघडले होते मुनींनी, आणि त्यांचं एक कटाक्ष पडला मुनींचा की ह्याचा सगळा क्रोध शांत झाला. म्हणजे इतका वेळ मी त्रास देतोय तरीसुद्धा हे कसे काय शांत राहू शकतायत, असं त्याचं एक व्ह्यू होतं, त्याचं बघण्याचा दृष्टिकोन. आणि मुनींनी डोळे उघडले आणि फक्त म्हणले बुज्झ चंड कौशिक असं म्हणून त्याला संबोधन केलं की लगेच ह्याला जातीस्मरण झालं. म्हणजे काय बुज्झ म्हटले, बुज्झ म्हटले, बुज्झ म्हणजे जाण किंवा सावधान असं म्हणायचं होतं त्यांना. बुज्झ चंड कौशिक म्हणजे काय, हे चंड कौशिक सावध हो, आत्तापर्यंत इतके तू कशाय केलेस तर आता तर जागरूक हो, त्याच्यासाठी मी आलोय तुझ्या संपर्कात, असं त्यांना म्हणायचं होतं. आणि मग त्यावेळेस त्यांना ह्याला जातीस्मरण झालं आणि समजलं की ह्यांनी मला चंड कौशिक का म्हणतायत. आणि मग त्यांनी त्याचं सगळं ज्ञान लावून आठवलं तर त्याला कळलं की पूर्वभावात आपला असा सगळा खेळ झाला होता, त्याच्यामध्ये आपला असा अंत झाला होता. आणि मग इतका पश्चाताप प्रतिक्रमण यायला लागले भाव त्याला की ते मग त्यावेळेस सगळं जाणून महावीरांनी त्याला उपदेश केला. आणि हे सगळे परिणाम सोड, तुझे कशाय सोड, कुठल्याही जीवांबद्दल तू आता हिंसेचे भाव करू नकोस. हे जे काही क्षेत्र असं बनवलंय सगळं हिंसक बनवलं होतं. कोणी तिथे एक माणूस नाही, प्राणी नाही, कुठले पक्षी नाहीत, कोणी राहत नव्हतं त्याच्याजवळ, तो एकटा राहायचा त्या जंगलात. आणि मग हे सगळं त्याचं पाहून मुनींनी त्याला संबोधन केलं. ते संबोधन करताना यांनी इतकं निर्मळतेने ग्रहण केलं आणि आपली विशुद्धी वाढवली की ती देशना त्यांना त्याला कार्यकारी ठरली. त्यावेळेस त्या मुनींकडून त्यांनी नियम केले, अणुव्रत घेतली आणि सल्लेखना घेतली की याच्या पुढं कुठल्या जीवांना त्रास देणार नाही. आणि आपल्या बिळामध्ये तो नमोकार मंत्र म्हणत असं त्याचं दाखवलंय बरं का. तो नमोकार म्हणजे म्हणत आहे म्हणजे आता बाजूने त्यांनी म्युझिक दाखवले की तो नमोकार मंत्र आणि आपल्या स्वभावाच्या चिंतनामध्ये आपल्या बिळात राहू लागला आणि तिथं त्याचं आयुष्य संपलं. असं म्हणजे मला म्हणायचं होतं की कृष्णलेशेमध्ये नियमाने जीवाचं घात होतो, त्या परिणामाने त्याचं कधीही भलं होत नाही. जेव्हा केव्हा तुम्ही क्रोधरूप परिणाम करता, आता जागरूकता ठेवा की आपल्याला पण असंच फळ मिळणार आहे जसं की त्या सापाला मिळालं. चांगली मनुष्य पर्याय होती पण असल्या खोट्या भावनेमध्ये मरून तो अशा ठिकाणी जन्मला आणि त्याचं फळ त्यालाच भोगावं लागलं. काय करणार ह्याचा उपयोग ऐकून? गोष्ट ऐकण्यासाठी गोष्ट नाही. मला गोष्ट घ्यायची नसते खरं सकाळच्या क्लासमध्ये, खरं म्हणजे शिकायचं आहे. पण ते त्यांनी इतके चांगले उदाहरणं घेतलेत की त्या लेश्याचं भावभासन व्हायला पाहिजे आणि भय वाटायला पाहिजे असं आपल्याकडनं होऊ नयेत. आणि कधी झाले असतील तर सारखं त्याच्याबद्दल प्रतिक्रमण पश्चाताप करा, त्याच्याशिवाय उद्धार. राग नाही करायचा, चिडचिड नाही करायचं. हां बरोबर, राग नाही करायचं, चिडचिड नाही करायची, कुठं मारामारी करायची नाही, कोणाला त्रास द्यायचं नाही, क्रोध करायचं नाही काय झालं तरी, तर आपण नरकाला जात नाही, असं साप वगैरे होत नाही. आणि जर केलो तर असंच व्हावं लागणार. आणि मग कुठंतरी तिथं कोण नसतं बरं का, आपले मम्मीने पप्पाने भैयाने कोण नसतं, मग आपल्याला अशा ठिकाणी जाऊन पडावं लागतं. म्हणून आपले परिणाम कसे ठेवायचे? शांत ठेवायचे. भली समोरचा जीव कसाही असू देत, क्रोधी कशाही, पण आपले परिणाम आपण कसे ठेवायचे? शांत, त्याला सारखं क्षमा, एवढेच परिणाम आपले असतील तर या लेशेतून आपला काय बचाव होईल, रक्षा होईल. पुढचं घेतलं होतं मत्सरी. काय एक्सप्लेन करू असल्या गोष्टींना आता मी, सगळ्याला परिचित आहे पण शिकायला बसलोय आपण हे शास्त्रातून, आपले परिणामच आपण शिकायला लागलोय. मत्सरीमध्ये काय घ्यायचं? ईर्ष्याळू असतो, जळणारा कुठल्याही गोष्टीबद्दल, ज्याला दुसऱ्याच्या प्रगतीला पाहू शकत नाही, त्यामुळं अंतरंगामध्ये द्वेष असतो, एक षड्यंत्र रूपाने परिणमन असतं, हिंसा करण्याचे भाव असतात.
कपटी असतो, असं सगळ्या रीतीने त्याच्यामध्ये असे अशुभ लेशा असतात, म्हणजे असे परिणाम असतात जेणेकरून की तो मत्सराने आयुष्यभर कुडत राहतो, काय म्हणायचं, जळत राहतो अंतरंगामध्ये. बाहेरचं भलेही त्याच्या बाहेरच्याचं नियमान काय म्हणायचं तिथं नुकसान होईल नाही होईल, पण स्वतःचं नुकसान किती करून घेतोय, आयुष्यभर अशाच परिणामामध्ये राहतोय. त्यामुळं कोणाचं उदाहरण द्यायचं याच्यामध्ये, तर सगळे घरामध्ये चक्रवर्तीची पट्टराने, चक्रवर्तीची पट्टराने बाकीच्यांना मुलं झाली मला नाही, मत्सरी. त्याच परिणामाने वांज राहते आणि पुन्हा नरकालाच जाते. किंवा कशाला जाता येते चक्रवर्तीच्या राणीकडं, घरात राण्या किती आहेत तुमच्या आता, घरात जावा, कशाला लय लांब जायचंय, 2 जावांमध्ये असणारे भरताचं काय राम लक्ष्मण भरत नाही का, काही पाठत नाही का भरताला राज्यावर बसवायचं, रामाला 14 वर्ष. ते बाहेरचं रामायण माहिती आहे तुम्हाला, जैन रामायणामध्ये तशी गोष्ट नाही आहे. काही चांगली माता होती माहिती आहे का तुम्हाला. बरं जाऊ देत. म्हणजे तिचा भाव होता की भरत दीक्षा घेऊन जाऊ नये, भरताविषयी तिला प्रेम होतं खूप, म्हणून त्याला राज्य सिंहासनावर बसवायचं हा तिचा भाव होता, असं जैन रामायणामध्ये आहे. तरी अजून गोष्ट वाचून काढा तुम्हाला माहिती असेल तर. सांगितलं जे काही 2 भावांमध्ये 2 जावांमध्ये किंवा सासू सुनांमध्ये असणारे सगळे परिणाम हे असे मत्सरी असतात. जसं म्हणलं की ते एक उदाहरण सांगितलं होतं काय की वाटण्या केल्या होत्या सासूबाईंनी त्यांच्या दागिन्याच्या, काहीतरी 25 तोळे दागिने होते त्यांच्याकडं, सासूबाईकडं श्रीमंत होती ना. किती होते तोळे तुमच्या सासूबाईंकडं तर त्याच 2 सुना वर्षा आणि दीपा. आता त्यांचे 25 तोळे काय म्हणायचं डिवाईड करायचे होते, आणि मग त्याच्यामध्ये दोघांना कसं द्यायचे, तर एकीला 11 दिले, दुसरीला 11 दिले, नाही 11 नाही 12 आणि दुसरीला 12 तोळे दिले. आता 1 तोळा राहिला होता ना मागं, मग ते काय करायचं त्याचं डिवायडेशन म्हटल्यावर ते 1 तोळा मला मिळावा म्हणून दोन्ही जावांची एकमेकांमध्ये चढाओढ, ह्याला म्हणायचं मत्सरी परिणाम, म्हणजे मलाच मिळावा हे भाव. आणि त्याच्यामुळं मग आयुष्यभर कुडत राहिले आणि मेले त्या परिणामामध्ये, न ह्याला न त्याला. म्हणजे असले हे परिणाम करून जीव हैराण होतो. त्या कृष्णलेशेचं असं फळ भोगावं लागतं. अजून सगळं परिणाम आपल्याला माहिती आहे, उलटं तुम्ही मला सांगायला पाहिजे, मी तुम्हाला नाही सांगत. सगळ्याच्या घरातली स्टोरी ऐकलं तर सगळे याच लेशांमध्ये जाणार आहेत तुम्ही लोक, कुठली कृष्णलेशा. आणि नसेल तर खूप चांगली गोष्ट आहे, आपल्यामध्ये उद्धार करा. असे परिणाम असतील तर अजून आपण याचं विशेष उद्या बघू. ओम. जाणा निष्क्रोध स्वरूपोहम. स्वतःचा स्वभाव पहा. या स्वभावामध्ये अनादि अनंत कशाय भाव नाहीतच. कशाय हा माझा स्वभाव नाही. कर्माच्या उदयामध्ये देखील त्या कशायांना देखील हा मी जाणणारा मात्र आहे. न्यायक स्वरूपोहम. क्रूर भावरहितोहम. ओम. विसर.